निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद. आगामी निवडणुकांबाबत घोषणा होण्याची शक्यता. राहुल गांधींच्या आरोपांवरही उत्तर देण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1348 सदनिकांचं होणार चावी वाटप. हायकोर्टाच्या खंडपीठाचं आज कोल्हापुरात उद्घाटन. सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर राहणार उपस्थित. दिल्लीमध्ये 2 महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. एनसीआरच्या कनेक्टिव्हिटीसाठी 11,000 कोटींचे 2 महामार्ग खुले होणार. दिल्लीचा वेग आणखी सुसाट होणार. महानगरपालिकेत परिवर्तन अटळ. पापाची हंडी आम्ही फोडली. दहीहंडी उत्सवातून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, तर महायुतीच विजयाची हंडी फोडणार. शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. मतचोरीच्या प्रकाराविरोधात राहुल गांधी आजपासून रस्त्यावर. बिहारच्या सासाराममधनं वोटर अधिकार यात्रेची राहुल गांधी करणार सुरुवात. यात्रेसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ ट्विट. मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही ढगफुटी सदृश्य पावसाची हजेरी. तिवसा तालुक्यातील अनेक गावात मुसळधार. पुराचं पाणी शेतात गेल्यामुळे शेतकरी हवालदिल. आणि मुंबईच्या मानखुर्दमधील बालगोविंदा पथकातील 39 वर्षीय जगनमोहन चौधरीचा मृत्यू. मुंबईत आतापर्यंत दहीहंडी उत्सवात 95 गोविंदा जखमी, 2 गंभीर. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करूयात. कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे, कारण आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. या भव्य अशा कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक मान्यवर या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष हजेरी लावणार आहेत. हायकोर्टाच्या खंडपीठाची सुरुवात झाल्यामुळे 6 जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवीन सोय उपलब्ध होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना त्यामुळे मोठा फायदा होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभ हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बेंचचा शुभारंभ होणार आहे. हा सोहळा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. त्यामुळे कोल्हापूरसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. तर हायकोर्टाच्या सर्किट बेंचचं आज कोल्हापूरमध्ये उद्घाटन होत आहे आणि या विशेष उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या सर्किट बेंचचं कोल्हापुरात उद्घाटन होईल. हायकोर्टाच्या या खंडपीठाची सुरुवात कोल्हापुरात होत असल्यामुळे काही जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवीन सोय उपलब्ध होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्किट बेंचचा शुभारंभ आज कोल्हापुरात होणार आहे. त्यामुळे हा सोहळा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. त्यामुळे कोल्हापूरसाठी आजचा दिवस अगदी महत्त्वाचा मानला जातोय. कोल्हापूरचं हे जिल्हा आणि सत्र न्यायालय मात्र इथेच आता हायकोर्टाच्या खंडपीठाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज होणार आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या. अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. राज्यात पावसाचा जोर वाढलाय आणि ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलेला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं नागरिकांसह यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले.
धाराशिवमध्ये पावसानं झालेल्या नुकसानीची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. मांजरा नदीला आलेल्या पूर परिस्थितीचा देखील आढावा घेतला. यावेळी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी भरणेंसमोर कर्जमाफीच्या घोषणा दिल्या. शुक्रवारपासून सुरू असलेला वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांमध्ये परतलेले आहेत आणि यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय. मानखुर्द परिसरात बालगोविंदांसाठी दहीहंडी बांधणाऱ्या एकाचा पडून मृत्यू झालेला आहे. तर अंधेरी येथील गोविंदा पथकासोबत गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. तसंच रात्री 9 वाजेपर्यंत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थरांवरून कोसळून अनेक जण जखमी झालेत. दहीहंडी थरांमध्ये सर्रास 14 वर्षांखालील मुलांचा वापर करण्यात आल्याचं निदर्शनास आलंय. दरम्यान पोलिसांनी दहीहंडी उत्सवाचं चित्रीकरण केलं असून चित्रीकरणाच्या तपासणीमध्ये लहान मुलांचा थरार किंवा थरात वापर केल्याचं आढळल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशभरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील द्रुतगती महामार्गावरील पथकर नाक्यांवरून प्रवास करण्यासाठी शुक्रवारी फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू झाली आहे. NHAIनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अंदाजे 1,40,000 वाहनधारकांनी 3,000 रुपयांचा वार्षिक पास खरेदी केलाय. पुणे शहरातील विविध भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून उचललं जाणारं पाणी आणि प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारं पाणी यामध्ये मोठी तफावत असल्याचं वारंवार स्पष्ट झालंय. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलसंपदा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. उंच इमारती आणि मोठ्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांवरील सुरक्षा आवश्यकता या सार्वजनिक हितासाठी अत्यावश्यक असल्याचं नमूद करत उच्च न्यायालयानं राज्य सरकारला राज्यभरातील अशा बांधकामांच्या ठिकाणी तज्ज्ञ समितीच्या सुरक्षा शिफारसी लागू करण्याचे निर्देश दिले. कोरोना काळानंतर लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारातील हळदीचं प्रमाण वाढवलं आणि जागतिक स्तरावर हळदीची मागणी वाढली. भारत हा जगातला सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात हळद आणि हळद पावडरची निर्यात होते. भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांना त्याचा तेवढा लाभ मिळताना दिसत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. बुलढाण्यातील जिगाव प्रकल्प बाधित करणवाडी ते अडोळ खुर्द गावापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी एका शेतकऱ्यानं नदीपात्रात उडी घेतली. तब्बल 30 तासानंतर या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. जळगावच्या यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावाची जळगाव जिल्ह्यातून मॉडेल सौरग्राम स्पर्धेकरता निवड झालेली आहे आणि जर ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावला तर केंद्र सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस मिळणार आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यातील टोळी इथे झालेल्या ग्रामसभेत गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन ठराव करण्यात आले. तसंच अखेर दारूबंदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. जळगावच्या यावल पोलीस ठाण्याच्या वतीनं अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आलेत आणि यावेळी विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करत अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती केली. बिहारचे मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून सासराम इथून वोट अधिकार यात्रा सुरू करणार आहेत. मतचोरीच्या प्रकारांविरोधात जनता जागी झालेली आहे असं वक्तव्य केलेला नवा व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केलाय. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवणाऱ्या देशांवर विशेषतः भारतावर अमेरिका दुय्यम आयात शुल्क लावणार नाही असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले आहेत. हे अतिरिक्त शुल्क लागू केले असते तर त्याचा भारतावर मोठा परिणाम झाला असता असंही त्यांनी सांगितलं. पुढील 5 ते 6 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्र लगतच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे कन्नड तालुक्यातील सर्वात मोठं असलेलं शिवना टाकळी धरण 93.49% भरलंय आणि त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे 20 इंचांनी उघडण्यात आले असून 2280 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बदलापूरजवळील बारवी धरण 100% भरलंय. बारवी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं धरण ओव्हरफ्लो झालंय आणि त्यामुळे धरणाच्या 11 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला. सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शेती पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. बीड जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मांजरा धरण 80% भरलेलं आहे तर पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे आणि यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. भुरी कवठा तलावाची पाणी पातळी वाढल्यामुळे पाणी तलावाबाहेर गेलं. नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतायत.
यवतमाळच्या उमरखेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. दरम्यान दुकानात पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाशिमच्या किनखेड, कोठवी, निंबी, टोपलेसह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे सोयाबीन, हळद, कपाशी, मूग आणि उडीद या पिकांना मोठा फटका बसला. वाशिम जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पावसामुळे शेलू बाजार मार्ग बंद पडलाय. रिसोड ते मेहकर, कळंबा, महाली ते गोंडेगाव, शिरपूर ते वाशिम आणि केनवड ते गणेशपूर, कासोळा ते दस्तापूर आणि अमानी ते पांगरी हे मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील पावसामुळे शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. पुराचं पाणी शेतात शिरल्यानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये हदगाव हिमायतनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. या पाण्यातून थार घेऊन जात असताना थार बंद पडली. पालघरसह केळवे आणि सफाळे परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सफाळेसह परिसरातील सखल भागात पाणी साचलं आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. आज पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.